ग्रामीण जीवन उन्नती अंतर्गत उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या विविध मागण्या मागील काही वर्षांपासून अद्याप प्रलंबित आहेत. शासनाने वेळोवेळी आश्वासने देऊन देखील अद्याप मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. न्याय न मिळाल्यास जुलैमध्ये मुंबई येथे मोर्चा काढण्याचा इशारा उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेने दिला होता. त्यानुसार पावसाळी अधिवेशनात उमेदच्या महाराष्ट्र राज्य व महिला व कर्मचारी संघटना उमेदच्या प्रलंबित मागण्यांसाठी 5 लाख महिला आज मुंबई मंत्रालयावर महामोर्चा काढला आहे. तर राज्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अंतर्गत कार्यरत असणाऱ्या महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित प्रश्न व मागण्यांसाठी शासन दरबारी आज 10 जुलैला महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कंत्राटी कर्मचारी कल्याणकारी संघटनामार्फत विविध प्रलंबित असणाऱ्या मागण्यांसाठी मुंबईमधील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन केले आहे. तर याकरिता राज्याच्या विविध जिल्ह्यातून 9 जुलै रोजी उमेद महिला व कर्मचारी मुंबईकडे रवाना झाले होते. राज्यांमध्ये उमेद ग्रामीण जीवन उन्नती अभियान ही सन 2013 पासून सुरू झाली आहे. तर गरीब व वंचित महिलांच्या स्वयंसहाय्यता निर्माण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कामकाज या अभियानामार्फत करण्यात येते. या अभियानाअंतर्गत राज्यांमध्ये हजारो महिलांचे स्वतः लघु मोठे उद्योग सुरू झालेले आहेत. या अभियानाकरिता राज्य शासनाकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. सन 2013 पासून हे अभियान सुरू झाले असून सदर कर्मचारी अद्यापपर्यंत कंत्राट पद्धतीनेच काम करीत आहेत. सदर कर्मचाऱ्यांचे देखील कुटुंब असून त्यांनी इतरांना आत्मसन्मानाने जगण्यास शिकवले. तर त्यांना आत्मसन्मानाने जगण्यासाठी त्यांच्या प्रलंबित मागण्या राज्य शासनाकडून मान्य केल्या पाहिजेत असे संघटना पदाधिकाऱ्यांकडून नमूद करण्यात आले आहेत. प्रमुख मागण्या: सदर अभियानास पंचायत राज्य विभाग मधील राज्य शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापना स्थापन करून मान्यता देण्यात यावी. सदर अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी समुदाय संसाधन व्यक्ती यांना आश्वासनाच्या समकक्ष असणाऱ्या पदांवर कायमस्वरूपी पद्धतीने समाविष्ट करून घ्यावेत. कृषी व्यवस्थापक, पशु व्यवस्थापक, मत्स्य व्यवस्थापक, प्रभाग संघ व्यवस्थापक यांना इतर उमेद अभियानातील केंडरप्रमाणे मानधन करण्याची मागणी करण्यात आली आहे. गाव पातळीवर उपजीविका गाव फेरी उपाययोजनांतून उपजीविका सक्षमता बांधणी तसेच बेरोजगार वर्धनीनान रोजगार संधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. अशा विविध मागण्यांसाठी आज आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात आले आहे.